महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फार्मिंगच्या वतीने आपलं स्वागत करत आहे। यामध्ये बायोफ्लॉक तसेच शेततळे, RAS, केज कल्चर अशा विविध पद्धतीने मत्स्यपालन करता येते। तर त्याच पद्धतींमधली एक पद्धत म्हणजे बायोफ्लॉक या विषयावर आमची इथे थीम आहे। यामध्ये इथे आम्ही ही टँक लावलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पंगाशियस आणि मरळ या जातींचे मासे दिसत असतील। यामध्ये मत्स्यपालन करताना पंगाशियस, तिलापिया, शिंगी, देसी मांगूर, व्हिएतनाम कोई, रोहू, मृगल, कटला, सायप्रनस ज्याला आपण कोंबडा असं म्हणतो, व्हिएतनाम कोई, टेंगरा, गुलसा अशा विविध प्रकारच्या माशांचे उत्पादन या पद्धतीमध्ये आपण घेऊ शकतो। बायोफ्लॉक पद्धतीने मत्स्यपालन करताना तुम्ही कमी जागेमध्ये, कमी पाण्यामध्ये, कमी मनुष्यबळामध्ये तुम्ही अधिकचं उत्पादन घेऊ शकता। यामध्ये तुम्हाला पाणी बदलण्याची गरज नाही। एकदा यामध्ये वॉटर प्रिपरेशन केलं, वॉटर प्रिपरेशन म्हणजे यामध्ये एकदाच तुम्ही बॅक्टेरिया डेव्हलप करायचे आहेत। ते बॅक्टेरिया जसं की प्रोबायोटिक आणि मोलायसिसच्या माध्यमातून, ज्याला आपण जॅगरी किंवा काळा गूळ म्हणतो, त्याच्या माध्यमातून हे कल्चर डेव्हलप केलं जातं, ज्याला बायोफ्लॉक असं म्हटलं जातं। ही पद्धती नेमकी आहे का या विषयावर मी थोडीशी माहिती देतो। बायोफ्लॉक ही पद्धती अशी आहे की प्रोबायोटिकच्या माध्यमातून काही बॅक्टेरिया, हेट्रोटॉपिक बॅक्टेरिया, नायट्रिफाईंग बॅक्टेरिया यामध्ये डेव्हलप केले जातात। ते बॅक्टेरिया मासा जे पाण्यामध्ये मलमूत्र टाकतो किंवा माशाची जी काही विष्ठा यामध्ये पडते, त्या विष्ठेचं रूपांतर हे जे बॅक्टेरिया आहेत ते मायक्रोबियल प्रोटीनमध्ये करतात, ज्यातून माशाला एक प्रकारचं त्याच्या विष्ठेचं रूपांतर परत होतं खाद्यामध्ये। आणि सोबतच त्यामध्ये नायट्रिफाईंग बॅक्टेरिया ही डेव्हलप होतात, जे बॅक्टेरिया त्यामध्ये माशाच्या विष्ठेतून तयार होणाऱ्या अमोनियालाही कंट्रोलमध्ये करतात। यामध्ये 4 डायमीटर पासून तर 10, 12, 15 डायमीटर पर्यंतही तुम्ही टँकची साईज घेऊ शकता। यामध्ये हे जे मटेरियल आहे हे डबल PVC कोटेड फॅब्रिक असतं। याला दोन्ही साईडने PVC कोटेड असतं। यामध्ये 4 डायमीटर पासून तर 10, 12, 15 डायमीटर पर्यंत तुम्ही टँक बनवू शकता। याला कमीत कमी 15 ते 20 वर्षाची लाईफ असते। यामध्ये टँकची जी हाईट असते ती 4 फूट किंवा 5 फूट उंचीची टँक बनवली जाते आणि गोलाईमध्ये तुम्ही एक 12-15 फूट बाय 12-15 फूटपासून तर ते एक 40 फूट बाय 40 फुटापर्यंत राऊंडमध्ये 12-15 डायमीटरपर्यंतही टँक बनवू शकता। मागील 3-4 वर्षांपासून प्रधानमंत्री मत्स्य संपदा या योजनेमधून 60% पर्यंत अनुदानही या व्यवसायासाठी दिलं जात आहे। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून जर तुम्ही 7 टाक्या उभ्या करत आहात तर त्यासाठी 4.5 लाख रुपये अनुदान आहे। तसंच 25 टाक्यांसाठी एक 15 लाख रुपयाचं अनुदान आहे। तसंच 50 टँकसाठी 30 लाख रुपयाचं अनुदान आहे। तसंच भूजलाशयीन पॉन्ड ज्यामध्ये तुम्ही 10 गुंठ्याचा जर एक पॉन्ड करताय 6-7 फूट उंचीचा, तसेच त्याला बाजूने जाळी, कंपाऊंड प्लस प्रॉपर ऑक्सिजनची सोय करताय, जनरेटर वगैरे सगळ्या गोष्टी आणि हाय डेन्सिटीमध्ये जर कल्चर करताय तर त्यासाठी तुम्हाला 16.5 लाख रुपयाचं अनुदान अगदी 10 गुंठ्याच्या पॉन्डसाठी, ही भूजलाशयीन बायोफ्लॉक पॉन्डसाठी गव्हर्नमेंट देत आहे। धन्यवाद मित्रांनो।